आज आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे केसी आणि केपी चे. तर फर्स्ट प्रॉब्लेम आहे पहा, कॅल्क्युलेट केसी अँड केपी फॉर द रिएक्शन ऍट 295 केल्विन. टेम्परेचर दिलेलं आहे, पहा रिएक्शन आहे N2O4 गॅस is converted into twice NO2 gas if equilibrium concentrations are. equilibrium concentrations दिलेले कोणाकोणाचे दिलेत बघा. N2O4 चं कॉन्सन्ट्रेशन दिले 0.75 मोलार and NO2 चं कॉन्सन्ट्रेशन दिले 0.062 मोलार. R ची व्हॅल्यू गिवन असते, R इज इक्वल टू 0.0821. हे गिवन आहे. आता सुरुवातीला मी केसीचा फॉर्म्युला लिहितो. केसी इज इक्वल टू रिएक्शन अगोदर लिहून काढू आयशी. N2O4 gas is converted into twice NO2 gas. हे रिएक्शन कन्वर्ट केल्यानंतर याचं केसीचं एक्सप्रेशन अशा प्रकारे येईल. Kc is equal to product concentration of NO2 raised to 2 upon concentration of N2O4. जे गॅस असतील तेवढेच घ्यायचे. सॉलिड असेल तर तो कन्सिडर केला जाणार नाही. सॉलिड असेल तर कन्सिडर केला जात नाही. काल सांगितलेलं आहे, आज पण सांगतो. फक्त गॅसेस मॉलिक्यूल घ्या. व्हॅल्यू दिलेली आहेत पहा. NO2 ची व्हॅल्यू किती दिली 0.062 याचा स्क्वेअर अपॉन 0.75. हा झाला तुमचा केसी. हा काय होईल तुमचा केसी आला. आता केसी वरून तुम्हाला केपी फाइंड करायचा आहे. केसी वरून काय फाइंड करायचं आहे केपी. तर हे केसी अगोदर फाइंड करून घ्या. केसी ची व्हॅल्यू किती येते ते मला सांगा. याच्यानुसार केसी ची व्हॅल्यू किती येते ते सांगा. कॅल्क्युलेट केल्यानंतर केसी ची व्हॅल्यू सांगा. फास्ट कॅल्क्युलेट कसं करायचं बघा. हे कॅल्क्युलेशन लिहून देतो अगोदर. पहा इथे इज इक्वल टू 0.062 into 0.062 अपॉन 0.75. ओके असं असेल. 0.0 चं कन्वर्जन जे आहे ते तुम्ही 0.0 चं कन्वर्जन 10⁻⁻⁻ च्या पॉवर मध्ये करून घ्या. काय येईल मग 6.2 into 10⁻⁻². जेवढे 0 असतील तेवढे -2 ची पॉवर जाईल into 6.2 into 10⁻⁻². इथं खाली 7.5 into 10⁻⁻1. हे -1 एक कॅन्सल होईल. म्हणजे आन्सर असेल 6.2 into 6.2 अपॉन 7.5 into 10⁻³ into 10⁻³ हे -2 इथला -1 असं -3. मग याचं कॅल्क्युलेशन अगोदर करा. काय येते ते 6.2 into 6.2 अपॉन 7.5. ठीक आहे. याचं कॅल्क्युलेशन किती येतंय ते मला सांगायचंय कोणीतरी लवकर फास्ट. फास्ट कॅल्क्युलेशन करून सांगा. 6.2 into 6.2 अपॉन 7.5. हे तर केसी ची व्हॅल्यू तुम्हाला या रिएक्शन वरून इथे पुट करायची. व्हॅल्यू दिलेली आहे, व्हॅल्यू पुट अप करा. पूनम सांग बाळा. पूनम बोला. 51 समथिंग काहीतरी येते पुढे. एक मिनिट बाळा, आवाज येत नाहीये. वैष्णवी 5.125. 5.125 बरोबर आहे. इज इट करेक्ट? 5.125 म्हणजे केसी ची व्हॅल्यू अशी येईल. इथे लिहितो मी केसी ची फायनल व्हॅल्यू. केसी इज इक्वल टू 5.125 into 10⁻⁻3. ही आली तुमच्या केसी ची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू आलेली आहे केसी. आता केसी वरून आपल्याला फाइंड काय करायचं आहे केपी. काय फाइंड करायचं आहे केपी. केसी माहित झाला किती आला इथे हे लिहून घ्या. आपण केपी फाइंड करूया. हे लिहून घ्या. प्रॉब्लेम पहा. एक इक्वेशन आहे. आपल्याला केसी आणि केपी फाइंड करायला सांगितलं आहे. इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन दिलेले आहे. N2O4 चं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. NO2 चं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. टेम्परेचर दिलेलं आहे. सुरुवातीला केसी फाइंड करा. केसी फाइंड झाल्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं आहे केपी. इक्वेशन लिहिलं. केसीचं एक्सप्रेशन याच्यानुसार गॅसेस जे असतील ते लिहिले जातात. लिहिले हे इक्वेशन आलं. याचं कॅल्क्युलेशन करा किती येतंय. ती व्हॅल्यू एवढी येते 5.123 into 10⁻⁻3. दॅट इज द 0.005125 अशी येत असेल. 0.005125 अशी येत असेल. ओके. ही व्हॅल्यू आल्यानंतर आता केपी फाइंड करायचा आहे. केपी फाइंड करायचा आहे. हा झाला केसी. आता केसी फाइंड झाला असेल तर आपण केपी कडे जाऊया. हे सगळ्यांनी इथे लिहून घ्या. डायरेक्टली कॅल्क्युलेशन लिहिलं तरी चालेल. नंतर तुम्ही लॉग अँटीलॉग ने सोडवत बसा. फिजिक्सला तुमचं झालेलं असेल लॉग अँटीलॉग.
ठीक आहे, ते तुम्ही सोडवत बसा. आता पहा केपी, केपीचे इक्वेशन काय असतं? केपी इज इक्वल टू केसी इंटू आरटी रेस टू डेल्टा एन. सुरुवातीला डेल्टा एन फाइंड करा. डेल्टा एन म्हणजे काय असतो? डेल्टा एन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट किती आहेत? 2. आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट किती आहेत? 1. 2 मायनस 1 येईल. किती येईल? 2 मायनस 1. 2 मायनस 1 दॅट इज द 1. डेल्टा एन 1 येईल. मग इक्वेशन लिहिलं आपण Kp इज इक्वल टू Kc इंटू आर आरटी रेस टू 1. डेल्टा एन मला ना म्हणजे 1 आहे तसे इक्वेशन लिहा. Kc ची व्हॅल्यू आलेली आहे 5.125 into 10 raised to minus 3 into 0.0821 into 295. टेम्परेचर दिलेले आहे 295. ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट अप केल्या तर याचं कॅल्क्युलेशन किती येते ते सांगा. हे झालं तुमचं फायनल आन्सर. किती येतं याचं कॅल्क्युलेशन सांगा. कॅल्क्युलेशन सांगायचंय फास्ट. कोण सांगेल? तुमची तुम्ही अनम्यूट करून व्हॅल्यू सांगू शकता बाळांनो, काही अडचण नाही. अनम्यूट करून व्हॅल्यू सांगू शकता, काही अडचण नाही. अरे एवढा वेळ नाही लागला पाहिजे. मोबाईल आहे तुमच्या जवळ, कॅल्सी आहे तुमची, तुम्ही नंतर लॉग टेबलने सोडवत बसा. मेथड फक्त समजून घ्या. 93.887 93.887 into 10 raised to power 3 10 raised to power -3. -3. व्यवस्थित बघा, चेक करा एकदा. One 124.12 into 10 to the येते असे येते का? 124.124 into 10 raised to -3 into 10 raised to -3 अशी व्हॅल्यू येते का पहा. हॅलो सर. हा बोला सर. हा सर ठीक आहे. हो सर, अमाउंट बहुत मांग रहे हैं सर. टोटल ठीक है, सोच के बताता हूँ. लेक्चर में हूँ. मैं लेक्चर में हूँ सर. मैं 1 घंटे के बाद कॉल करता हूँ. मैं लेक्चर में हूँ. ठीक है, ठीक है. दो ओके. आता पहा पॉवरचे कन्वर्जन 1 2 पॉइंटने जर तुम्ही लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केलं, 1 2 ने जर लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केलं तर 10 रेज टू ची पॉवर वाढते प्लसची, म्हणजे 2 ने कन्वर्ट होईल आणि आन्सर हे येईल तुमचा 1.24 into 10 raised to -1. 1.24 into 10 raised to -1, that is the 0.124. This is the final answer for KP. This is the final answer for KP. हे पहा सगळ्यांचं करेक्ट आलेले का पहा. KP चा फायनल आन्सर येणार आहे 0.124. किती येणार आहे पहा इथं फायनल आन्सर. KP is equal to 0.124. हे फायनल आन्सर असेल तुमचं. सगळ्यांनी राईट डाऊन करून घ्या. परत एकदा प्रॉब्लेम समजून सांगतो, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. प्रॉब्लेम समजून घ्या. कॅल्क्युलेट Kc and Kp फॉर द रिएक्शन ऍट 295 केल्विन. टेम्परेचरची व्हॅल्यू दिलेली आहे, रिएक्शन दिलेले N2O4 गॅसेस इट इज कन्वर्टेड इनटू 2NO2 गॅस. हे दोन्ही गॅसेस मॉलिक्युल म्हणजे डेल्टा एन कॅल्क्युलेट करताना अडचण नाहीये. इफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स आर, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन दिलेले N2O4 चं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.75 मोलार.
NO2 चं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.062 मोलार. दोन्ही कॉन्सन्ट्रेशन दिलेले आहेत. R ची व्हॅल्यू गिवन असते 0.0821. ऍक्च्युअली ती 0.08206 असते, पण आपण 1 घेतो फास्ट कॅल्क्युलेशन यावं म्हणून. मग N2O4 आणि NO2 ह्याची जर रिएक्शन लिहिली तर Kc काय येतो पहा. Kc कसा कॅल्क्युलेट करतो आपण? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. प्रोडक्ट आहे NO2, किती मोल्स आहे 2, मग NO2 रेस्ट टू 2 अपॉन N2O4 असे येईल. 2 मोल आहेत म्हणून रेस्ट टू पॉवर 2. व्हॅल्यू पुट अप केली 0.062 into 2 सॉरी रेस्ट टू 2 अपॉन 0.75. याचं कॅल्क्युलेशन हे एवढं येत आहे Kc इज इक्वल टू 5.125 into 10⁻³ तुम्ही सांगितलेलं आहे हे येत आहे. पुढे आलो आपण Kc माहित झाला, Kp फाइंड करायचा आहे. Kp चे इक्वेशन काय असतं पहा. Kp चे इक्वेशन आहे Kp इज इक्वल टू Kc into RT रेस्ट टू डेल्टा n. सुरुवातीला आपल्याला डेल्टा n फाइंड करावा लागेल. डेल्टा n कसा फाइंड करतात? नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. प्रोडक्टचे मोल आहे 2, रिएक्टंटचा मोल आहे 1. समोर पाहायचं 2 - 1 किती येणार आहे 1 आलं. मग Kp इज इक्वल टू Kc into RT रेस्ट टू 1 आलं. इक्वेशन इज इक्वल टू 5.125 into 10⁻³ ही Kc ची व्हॅल्यू. R ची व्हॅल्यू आली 0.0821 into 295 टेम्परेचरची व्हॅल्यू. याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर इथे असं येतंय पहा Kp इज इक्वल टू 124.124 into 10⁻³. जर पॉइंट लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केला तर प्लस ची पॉवर वाढते. प्लस ची पॉवर वाढली की ते कट होईल म्हणजे 1 2 डिजिटने लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केलं की मायनस पॉवर कमी झाली 2 ने 10⁻⁻1 आलं. 10⁻⁻1 म्हणजेच 1 0 असतो 0.124. हे तुमचं Kp चं फायनल आन्सर असेल. किती? Kp इज इक्वल टू 0.124 हे तुमचं फायनल आन्सर असेल. हे झाला फर्स्ट प्रॉब्लेम. कशा प्रकारे सोडवायचं ते. इझिली कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे याचं म्हणून आपण हे प्रॉब्लेम सोडवू शकतो. जर कॉन्सन्ट्रेशन दिलेलं नसेल तर कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करावं लागतं. कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट केल्यानंतर मग आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. अशा टाइपचा एक प्रॉब्लेम आहे तो एक मी घेणार आहे. ठीक आहे, हा राईट डाऊन करून घ्या. तोपर्यंत दुसरा प्रॉब्लेम लिहितो पहा. लिहून घ्या सगळ्यांनी. तोपर्यंत मी दुसरा प्रॉब्लेम लिहून घेतो बाळांनो. खूप इझी प्रॉब्लेम आहे, फक्त जरा असं लक्ष देऊन समजून घ्यायचे बाळांनो. डायरेक्टली जायचं नाही सोडवायला, अडचणी येतील. Kc आणि Kp दोन्ही तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आपण एक्सप्रेशन पाहिलेले आहेत, तुम्हाला येता येते. मी आता प्रॉब्लेम फक्त रब करतो, बाकीचं आहे तसं ठेवतो. एक्सप्लेनेशन ते लिहा तुम्ही. प्रॉब्लेम मी वरती लिहितो. सेकंड प्रॉब्लेम. प्रॉब्लेमला वेळ लागेल या, पण इझी प्रॉब्लेम आहे, काय अडचण नाही. सेकंड प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट Kc for the equilibrium reaction at 25 degrees Celsius CO2 gas plus H2 gas, it gives CO gas plus H2O gas. At equilibrium, the reaction system contain contain 3.52 gram of CO2, 3.52 gram of CO2, 1.4 gram of CO, 0.08 gram of H2, and last 0.72 gram of H2O. आता याचं वेट दिलेलं आहे, मास दिलेलं आहे. मास अपॉन मोलर मास वरून नंबर ऑफ मोल्स फाइंड करायचे. इन 1 लिटर कंटेनर, व्हॉल्यूम पण दिलेला आहे.
काय दिलेलं आहे आपल्याला? व्हॉल्यूम. तर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते आज आपण पाहणार आहे. खूप इझी प्रॉब्लेम आहे. थोडस लक्ष द्यायचं, व्यवस्थित समजून घ्यायचं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून सांगतो. केसी फाइंड करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे आणि कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करण्याच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. त्या मेथड आपण पाहणार आहोत. ओके, पहा आता तो प्रॉब्लेम लिहून झाला असेल तर हा प्रॉब्लेम लिहून काढायचा सगळ्यांनी. सेकंड प्रॉब्लेम लिहून काढा फास्ट थोडस. प्रॉब्लेम लिहून काढा सगळ्यांनी. मी इक्वेशन लिहितो, प्रॉब्लेम लिहा, मग सोडवून देतो. पहा, लिहून घ्या. ओके, प्रॉब्लेम नीट समजून घ्या आता बाळांनो. स्टेप वाईज समजून देतो. प्रॉब्लेम सगळ्यांनी लिहून ठेवायचा आणि वही समोर ठेवायची. प्रॉब्लेम लिहून समोर वही ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल मी समजून देत असताना. मला थोडासा बोर्ड जास्त लागेल या प्रॉब्लेम साठी. प्रॉब्लेम सगळ्यांनी लिहून घ्या अगोदर आणि वही समोर ठेवा म्हणजे समजेल काय काय सांगतोय ते. सगळ्यांनी लिहून घ्या व्यवस्थित. ओके, राईट डाऊन केलेला असेल तर मी रब करू का प्रॉब्लेम? लिहून झाला असेल तर पहा, फक्त या व्हॅल्यू लक्षात ठेवा. ठीक आहे, पहा इकडे सोल्युशन इथून स्टार्ट करूया. रिएक्शन मी लिहून घेतली आहे अशी: CO2 गॅस प्लस H2 गॅस इट इज कन्वर्टेड इनटू CO गॅस प्लस H2O गॅस. हे लिहून घेतलं. याच्यावरून आपण केसीचं एक्सप्रेशन लिहिणार आहे. केसीचं एक्सप्रेशन कसं असतं सांगा? केसीचं एक्सप्रेशन काय असतं पहा, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वरती लिहितो. केसी इज इक्वल टू concentration of CO into concentration of H2O upon concentration of CO2 into concentration of H2. आता माझ्याकडे डायरेक्ट कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यू दिलेल्या नाहीयेत, मला कशाच्या व्हॅल्यू दिले आहेत? मास दिलेले. मग कॉन्सन्ट्रेशन फाइंड करण्यासाठी आपल्याला 3 स्टेपने जावं लागेल. सुरुवातीला नंबर ऑफ मोल्स फाइंड करावे लागतील, मास अपॉन मोलर मासचा फॉर्म्युला वापरून. मास अपॉन मोलर मासचा फॉर्म्युला वापरून नंबर ऑफ मोल्स आणि व्हॉल्यूम किती दिला आहे? 1 लिटर डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन मिळून जाईल. काय मिळेल? कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे इथे मी कॉन्सन्ट्रेशन फॉर्म्युला लिहितो. कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू N अपॉन V. हा फॉर्म्युला आहे. आपण पहा N इज म्हणजे PV इज इक्वल टू NRT होतं. P इज इक्वल टू N बाय V RT म्हणजे N बाय V म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन घेतलं होतं. C चा म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला असतो नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. आणि नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड करतात? मास अपॉन मोलर मास. म्हणजे मास अपॉन मोलर मास फाइंड केलं की आपल्याला आपोआपच तुमचा कॉन्सन्ट्रेशन मिळेल, कारण व्हॉल्यूम 1च आहे. व्हॉल्यूम किती दिलाय? 1 लिटर दिलाय, त्याच्यामुळे अडचण येणार नाही. म्हणजे मला या फॉर्म्युल्यामध्ये याच्या व्हॅल्यू टाकायच्या आहेत. तर ह्या चारही अगोदर कॅल्क्युलेट कराव्या लागतील. मी फर्स्ट स्टार्ट करतोय पहा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड करतात?
मास अपॉन मोलर मास. आता मोलर मास अपॉन व्हॉल्यूम हा फॉर्म्युला आहे. आता मास किती आहे पहा, मास दिलेला आहे याचं. समजा CO चं घेतलं तर CO चा मास दिलाय 1.4, लिहून घेतलं मी 1.4. मोलर मास किती आहे त्याचं, मोलर मास कसं फाइंड करतात पहा, याच्या ऍटॉमिक मासची बेरीज करायची. कार्बनचं असतं 12, ऑक्सिजनचं 16. ते तुम्हाला इथं दिलेलं असेल असं, कार्बन इज इक्वल टू 12, ऑक्सिजन इज इक्वल टू 16, H इज इक्वल टू 1 हे दिलेलं असेल. तर कार्बनचं किती आहे 16 प्लस सॉरी ऑक्सिजन 16 प्लस कार्बन 12 किती येईल 28. 1.4 अपॉन 28 अपॉन 1 लिहिलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. मग हा पॉइंट पुढे जर शिफ्ट केला तर काय येतंय पहा, याचा आन्सर येईल 0.05. आन्सर किती येईल 0.05. हे याचा आन्सर असेल. म्हणजे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO मिळालं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय मिळालं, CO. कसं फाइंड केलं परत एकदा पहा, परत एकदा सगळ्यांनी पाहायचंय. कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ CO अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम तर 1 लिटर दिलेलं आहे, त्याच्यामुळे याची व्हॅल्यू व्हॉल्यूमची 1च येणार आहे. इथं लिहितो वाटलं तर 1. ओके. मग आता आपण काय काय पुट केलं, मास अपॉन मोलर मास. मोलर मास कसं फाइंड करायचं, याच्या ऍटॉमिक मासची बेरीज करायची. कार्बनचं 12 आहे, ऑक्सिजनचं 16 आहे. 12 आणि 16 COचं काढायचं म्हणून 12 आणि 16 28. 1.4 अपॉन 28 किती येतं आन्सर 0.05. बघा एकदा चेक करा तेच येतंय का ते. ओके. हे झालं तुमचं आन्सर. असंच आपल्याला स्टेप वाईज पुढे सोडवायचंय पहा. स्टेप वाईज हे झालं एक COचं. सेकंड हे फर्स्ट मी कॅल्क्युलेट केलं, अजून उत्तर संपलेलं नाही. असं प्रत्येकाचं कॅल्क्युलेट करून घ्यायचं. हे मला COचं मिळालं. मग CO2 H2 H2O या सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं. ह्या व्हॅल्यू इथं पुट करायच्या आणि मग Kc फाइंड करायचा. म्हणजे परत एकदा समजून घ्या, स्टेप महत्त्वाच्या आहेत. हे एक वेगळा प्रॉब्लेम आहे, एक्सरसाइज CBSE मधला आहे. आपल्या पुस्तकात प्रॉब्लेम नाहीयेत, नवीन सिलेबसला पण CBSE मध्ये आहेत. म्हणून हे घेतोय. नीटची मुलं, JEE मेन्स करणारी मुलं जरा असं लक्ष द्या, त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. सेकंड आपण कॅल्क्युलेट करूया H2O करू. चला कोणताही करा तुम्ही. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O परत तोच फॉर्म्युला येईल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O चा फॉर्म्युला कोणता येणार आहे, मास अपॉन मोलर मास. मास अपॉन मोलर मास काय येईल मग, मास किती आहे 0.72 अपॉन मोलर मास किती येतं H2O चं 18 कसं बघा 16, एका हायड्रोजनचं 1 म्हणजे 2 हायड्रोजनचं 2, 16 आणि 2 18. हे आलं मोलर मास 18 अपॉन 1 म्हणजे 0.72 अपॉन 18 म्हणजे किती येतंय पहा. हे जर पॉइंट पुढे शिफ्ट केले 1 2 ने 10⁻² येतं. 18 0.04 येईल. 0.04 येईल. बघा करेक्ट येते का, कॅल्क्युलेट करून बघा. हे कशाचं आलं कॅल्क्युलेशन H2O चं. असं आपल्याला कॅल्क्युलेशन कशाचं फाइंड करायचं आहे CO2 H2. परत एकदा पहा, मास अपॉन मोलर मास. सम बेसिक कन्सेप्ट इन केमिस्ट्री फर्स्ट चॅप्टर आपण शिकलेलो आहे. थर्ड CO2 चं फाइंड करूया, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2. सिमिलरली मास किती दिलेला आहे 3.52 अपॉन CO2 चं मास कसं येतं बघा 16 × 2 32 प्लस 12, ऑक्सिजनचं असतं 16, 16 32, 32 आणि 12 44 म्हणजे इथं 44 येईल. 3.52 अपॉन 44 याचं कॅल्क्युलेशन किती येतंय ते सांगा. चला फास्ट थोडंसं, याचं कॅल्क्युलेशन किती येतंय ते सांगता आलं तर सांगा मला. कोणी सांगू शकेल का कॅल्क्युलेशन किती येतंय ते. ओके तमन्ना सांग रे बाळा. तमन्ना सांगा. 0.08. 0.08 बरोबर आहे का. Yes sir. ओके. Yes आणि sir. लास्ट आपलं फोर्थ राहिलं कोणतं H2. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 कसं फाइंड करणार आहे, त्याचं मास दिलेलं आहे 0.08. एका हायड्रोजनचं असतं किती 1, 2 हायड्रोजनचं आलं 2 म्हणजे 0.08 अपॉन 2 म्हणजे 0.04. H2 किती आलं 0.04. बघा आता चारही व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या. कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO ची मिळाली, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O ची मिळाली, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2. परत एकदा लक्ष देऊन समजून घ्या बाळांनो, सगळा पूर्ण प्रॉब्लेम सोडून झाला की मी पूर्ण सांगेन परत एकदा. चारही व्हॅल्यू मिळाल्या की Kc चे एक्सप्रेशन इथं लिहितो मी. Kc इज इक्वल टू काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ
CO into concentration of H2O upon concentration of CO2 into concentration of H2 याचे जर व्हॅल्यू पुट केले इथं सगळ्याच्या चारीच्या तर इक्वेशन काय येईल पहा. पुट करूया आपण. व्हॅल्यू जे आहेत ते सगळ्या व्हॅल्यू जर पुट केल्या तर इक्वेशन काय येतं पहा. CO आणि H2O च्या व्हॅल्यू, CO ची व्हॅल्यू किती आलेली आहे 0.05, H2O ची व्हॅल्यू आलेली आहे 0.04, CO2 ची व्हॅल्यू आलेली आहे 0.08 into H2 ची व्हॅल्यू आलेली आहे 0.04. हे 0.04 0.04 कॅन्सल होईल. हे 0 ला 10⁻⁵ upon 8 हे तुमचा आन्सर असेल. किती येते सांगा 5.8. 0.625 0.625 हे तुमचं फायनल आन्सर असेल. बघा करेक्ट आहे का. करेक्ट आहे का. हो. ओके. जे मुलं नवीन आहेत त्यांनी परत एकदा लक्ष द्या. मी परत सगळा प्रॉब्लेम समजून सांगायचं कारण एवढंच आहे. जे मुलं आताच आलेले त्यांनी लक्ष द्या. आता आपल्याला मास दिलेलं आहे पण मला पाहिजे काय केसी काढायचं असेल तर कॉन्सन्ट्रेशन गरजेचं आहे. मग कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम तर 1 लिटर दिलाय त्याच्यामुळे व्हॉल्यूमची व्हॅल्यू जास्त इथे मॅटर करत नाहीये. मॅटर करते नंबर ऑफ मोल्स. तर नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला इथे मी लिहिलेला आहे मास अपॉन मोलर मास. मास म्हणजे दिलेलं. मोलर मास कसं फाइंड करायचं. हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे याच्यामध्ये जे जे ऍटम प्रेझेंट आहेत त्यांच्या ऍटॉमिक मास नंबरची सम करायची. म्हणजे इथे एक्झाम्पल घ्या. कार्बनचं मास दिलेलं आहे 12, ऑक्सिजनचं दिलंय 16, 2 ऑक्सिजन आहेत म्हणजे 16 × 2 32 प्लस 12 44 म्हणजे याचा मोलर मास आला 44. मग या मासला मोलर मासने डिवाइड केलं की नंबर ऑफ मोल्स मिळतात. तसं आपण या CO चं कॅल्क्युलेट केलं मास अपॉन मोलर मास. मास किती दिलंय CO चं 1.4, मोलर मास आला 28, 1.4 अपॉन 28 ची व्हॅल्यू आली 0.05. ओके हे झालं CO चं. सिमिलरली H2O चं कॅल्क्युलेट केलं. H2O चं मास किती दिलंय 0.72. त्याचं मोलर मास फाइंड करायचं. ऑक्सिजनचं असतं 16 आणि एका हायड्रोजनचं 1 म्हणजे हे 2 16 आणि 2 18. 0.72 अपॉन 18 इज इक्वल टू आलं 0.04. थर्ड CO2 ला गेलो. CO2 चं मास किती दिलंय बघा आपल्याला. CO2 चं मास दिलंय 3.52. 3.52 अपॉन याचं मोलर मास येतं 16 32 मारा 44 इथे लिहिलं. फायनल आन्सर आलं 0.08. इथं याचं H2 चं आलं सिमिलरली मास दिलेलं आहे 0.08. मोलर मास बघा एका हायड्रोजनचं 1, 2 हायड्रोजनचं 2 मग इथे लिहिलं. फायनल आन्सर आला आपलं 0.04. हे कॉन्सन्ट्रेशन मिळाले. मग या कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यू या फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या. फॉर्म्युला लिहिला मी परत त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या. 0.04 ला 0.04 कॅन्सल झालं. हे 10⁻², 10⁻² कॅन्सल होईल. 5/8 येईल. मग 5/8 आलं तर 0.625 हे तुमचं फायनल आन्सर असेल. ही झाली तुमची केसी ची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू झाली बाळांनो केसी. एकदम इझी प्रॉब्लेम आहे. नीटला जेईला विचारले जातात डायरेक्टली. त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन हे समजून घ्या. लिहून घ्या आता सगळ्यांनी. चला लिहून घ्यायचं आहे. बोलायचं नाही. कोण बोलतंय.